श्री अधिक मास महात्म्य अध्याय 16वा। श्री गणेशाय नमः। जय जयाजी रुक्मिणी रंगा, भक्त मानस प्रिय हृदय भरंगा, मुनिजन ध्यायी हृदय रंगा, ये अंतरंगा श्री विठ्ठला, सगुण स्वरूपा मेघश्यामा, दीनबंधू आत्म्या रामा, सदा सर्वदा नामी प्रेमा, मनोभिरामा असो दे। आता ऐका श्रोते जन, मल महात्म्य कथानुसंधान, संवाद लक्ष्मीनारायण पुण्य पावन कथा ही। मागे द्वादशी महिमा वर्णिला, पुन्हा मागुता लक्ष्मीने प्रश्न केला, तोची श्लोकार्थ पाहिजे परिसिला, भावार्थ भला असो द्या। क्षीराब्धिजा वदे तेव्हा म्हणजे लक्ष्मी वदे तेव्हा, ऐकिजे देवाधिदेवा, अभिनव कथेचा ठेवा, परिसिला जी स्वामिया, परिस्नान आणि जप, महिमा वर्णिला अमूप, तरी स्नान केलियाने निष्पाप, पूर्वी कवण झालासे, कवण स्नानाचे तप, पुण्य जपला जप, ये विषयी होऊन सकृप, निवेदावे स्वामिया, मग बोले शेष शयन, ऐक प्रिये प्रिय वचन, जे आकर्णिता जाण, होय क्षाळण महापाप, स्नान दान जप होम, चालविता नेमा नेम, तरी पायवंधी यम, देती क्षेम रोग हर्ष, सर्वारिष्टे ते शमती, संसारी न घडे विपत्ती, सर्व मनोरथ पुरती, उद्धरा गती तो पावे, सर्व तीर्थी केलिया स्नान, तया ते घडे तेची पुण्य, यदर्थी संशय नसे जाणा, सत्य जाण शुभानने, कुरुक्षेत्रादी गया श्राद्ध, कोटी गोदाने प्रसिद्ध, पुरश्चरण एकविध, घडले जरी प्राणिया, तरी समता नाही जाण, मलमासी केलिया स्नान, परिभावार्थ परिपूर्ण, धरी संपूर्ण मासवरी, सहस्त्र विप्रा इच्छित भोजन, तरी घडे एक द्विज पूजन, तो पावे सदा यश कल्याण, नेम जाण मासवरी, जन्मदारभ्य जे पाप केले, जाणोनी नेणोनी जे का घडले, ते सर्वनासे एकची वेळे, जरी घडले स्नान एक, येच विषयी इतिहास परम, ऐके होऊनी उत्तमोत्तम, श्रवण केलिया सुगम, उपरती तात्कालिके, इंद्रलोकीची अप्सरा कामिनी, नाम तियेचे स्मृती विलासिनी, त्याही माझी ती प्रिय मोहिनी, कुबेरा घरी सदा वसे, परम प्रीती पात्र ते धनदाते, स्वगुणे मोहिले होतया ते, नृत्य गायने देखता त्या ते, क्षणभरी ते न सोडी, स्वरूप परम लावण्य, पाहता होय वीर्य पतन, कंठजीचा कोकिळे समान, ऐकता सुरगण भुलती, असो ती देवलोकीची अप्सरा, स्वरूप वर्णिता परंपारा, तुच्छ जिये पुढे शंकरदारा, इतर सुंदरा त्या किती, शंकरदारा म्हणजे पार्वती देखील काही दिसे नाही तिच्या पुढे, चतुर्दश लोकपाठ प्रार्थिता, परी तेथे न जायची तत्वता, ऐसी हे लावण्यलता, पुढे वृत्तांता परिसीजे, एकदा वन विहारार्थ, सखिया घेऊन त्वरित, निघती झाली क्रीडनार्थ, लक्ष्मी पंत कुरुक्षेत्री, तव तो पुरुषोत्तम मास, हे तो नोणे विशेष उद्देश, सहज पातली तया स्थानास, समुदायास ते काळी, 5 जण अंध बोली जेती, ऐका ते कोण कोणती, नेत्र असुनी अंध होती, ऐका प्रचिती तयांची, एक तो विषयांध जाण, दुजा तो द्रव्यांध पूर्ण, मदिरांध तोची तिसरा जाण, बळांध तोची चौथा पै, 5वा तो दुर्जन पाहे, तव तो गर्भांधची होय, तया ते उपमाची न साहे, ऐसे हे 5 अंध जाणीजे, इतकियांचे वेगळे प्रकार, ते किंचित पिरिसवू साचार, विषयांध झाला जो नर, ऐका प्रकार तयाचा, चित्ती काम उद्भवता, मग तो बोळकी न दरी, तत्वता तयासी धक्का देऊनी जाता, देहावरुता तो नये, तैसाची मदिरा प्राशिला, नेत्र असताची अंध झाला, श्रीमुखे जरी ताडिला, परी ओळखिला न पुरे, आता तिसरा तो धनांध, द्रव्य मध्ये उन्माद, स्वकीय येता सन्निध, ओळखी न पुसे तयाती, एखादा तयाचा कोणी आप्त, दरिद्रे गांजिला बहुत, तो जरी भेटावया येत, तयासे पुसत तुम्ही कोण, आता बलोन्मत्त असती, गजा ऐसे सदा डुलती, तयांचे शेजारी हो येती जाती, परी ते न पाहती तया ते, 5वा अंध तो दुर्जन, सदा दुजिया ते चिंतिय कल्याण, घात प्रयुक्त ज्याचे मन, म्हणून जाण अंध तो,
म्हणून या पाच अंध श्रोत्याती केले विशद, पुढे ऐकिजे संवाद तया देवांगनेचा. ऐसी ते विषयांध पाही, सखिया समवेत पातली ठाई. पर्वकाळ धर्म नेणे काही, जळप्रवाही स्वइच्छागमे. संपूर्ण जळ क्रीडा करून, केले नूतन वस्त्र परिधान. तीरा समीप येऊन, केले अवलोकन चौदिशे. तव एक एकी नयनी कुंजवना, ऐसे ते क्षणी वन देखिती झाली कामिनी. देखूनी मनी संतोषे, नाना परी पुष्पयाती. सुवासे सुशोभती, द्राक्षे फलभारे डोलती. चंपक सेवती ठाई ठाई, जाई जुई आणि मालती. बकुळ पुन्हा गरजती, मंदार गुलाब केतकी. कर्दळी डोलती फळभारे, ऐसे अनुपम्य ते वन. छाया सुशीतळ सदन, पाहता आनंदली कामिन. तोषले मन सतीचे, मग सुवासिक पुष्पे तोडून. माळा करीते चतुर कामिनी, स्वकरे छेदिता ते क्षणी. कामोद्भव मनी दाटला, मग सकळ सखियांते बोले. जरी पुरुष सस्ता ये वेळे, तरी अनुहार पुष्पसे जे लिळे. भोगिते सोहळे विषयाचे, वयसा सुंदर सगुण. वरी एकांत क्रीडावन, नाना परी सुवास सुमन. परिभ्रता विर्ण निर्फळते, ऐसी नाना परी कामचेष्टा. करीतसे ती वरिष्ठा, तव फिरले अदृष्टा. पातला श्रेष्ठ दुर्वास मुनी, चवे शिष्य मेळा अपार. लक्षुनी सरोवर तीर, मध्यान्नी आला दिनकर. म्हणून समग्र उतरले, कोणी स्नाना ते आदरिले. कोणी बहिर्दिशेस गेले, कोणी स्वकर्मी गुंतले. ऐकले दुर्वासा, तव हे देवांगना वहिली. कामज्वरे ऋषी ते न्याहाळी, एकाकी धावूनी आली. कंठी सुदली पुष्पमाळा, करी होती पुष्पमाळा. तेची घातली ऋषीचे गळा, ऐसे देखता ते वेळा. ऋषी आला कोपाते, म्हणे नष्टे पापिष्टे पाही. हे तो कर्म केले कै, हे तो आम्हा योग्य नाही. आता घेई शापाते, कंठी घातली माळा. तो भ्रतारची केवळा, तू तव मदांध अबळा. पिशाच तत्काळ होई का, ऐसे ऐकता शापवचन. येरी कंपित दीनवदन, काम मद गेला उतरून. करुणा वचन बोलतसे, ऐके स्वामी ऋषीराया. अज्ञानत्वे घडे क्रिया, ते क्षमा कीजे स्वामिया. म्हणून या पाया लागतसे, चरण न सोडी सर्वथा. चरणांवरी ठेविला माथा, कृपाळुआ ऋषीनाथा. शाप व्याथा निवारी हे, ब्राह्मण हृदय कोमळ. कृपेने द्रवला तत्काळ, म्हणे माझे वाक्य असत्य केवळ. नवे अबळे सर्वथा, परी चतुर्युग प्रमाण. सहस्त्र वेळ होय गणन, तो बरी पिशाचत्व पावोन. उपरी स्वस्थान पावसी, पहा तरी अन्याय केतुला. पर्वत प्राय दंड तये झाला, या लागी सुज्ञानी ब्रह्मवृंदाला. विभोनी त्याला वंदावे, ब्राह्मण असो कैसा तरी. परी चहुवर्णीचा अधिकारी, मुख्य गायत्री मंत्राधिकारी. म्हणून चतुरी नमावे, असो उशाप पावोन सुंदरी. ऋषी निघोन गेले ते अवसरी, तत्काळ पिशाच ते नारी. पावली निर्धारी ऋषी शापे, दुर्घट वना मजारी. कंटक वृक्ष परोपरी, उदक न मिळे निर्धारी. हिंडे सुंदरी पै तेथे, आळे पिळे वृक्षासी घेत. श्वाप दे नाठवे जीवघात, सदा तळमळे क्षुधित. ऐसे लोट तर बहुकाळ, तव अकस्मात एकेकाळी. याज्ञवल्कीची कन्या सुमेळी, कांची तपस्विनी नामे बाळी. सखिया मेळी पातलीसे, तव तो मलमास विशेष. लक्षुनी तीर्थयात्रा प्रदोष, चाललीसे कुरुक्षेत्रास. भेटी अनयासे पै झाली, येरू येऊनी लवलाया. धरिती झाली तिचे पाया, म्हणे तपस्विनी माया. परिसे सये वृत्तांतू, मग मुळापासून वृत्तांत समग्र. कथिला तिथे समाचार, शाप भय परम दुस्तर. कर्म अघोर सुटेना, माये परम उपकारिये ब्रह्मनंदिनी. मुक्त करी शाप भयापासुनी, ऐसे मधुर वचने करुनी. ऋषी कुमारी प्रार्थिली, नम्र वचने कार्य सिद्धी. नम्र वचने साधे नवनिधी, ते अपाय न पावे कधी. क्रूर वचनी अनर्थ पै, जयाची वाणी मधुर असे. त्यांचे कार्य कधीच न नासे, जो सदा क्रूर बोलत असे. कल्पांती नसे यशतया, असो तैसी नव्हे याज्ञवल्की. चतुर भामिनी परमनिकी, पिशाचनीचे बोल ऐकोनिकी. हृदय विवेकी अनुसरली, मग बोले ऋषी कन्यका. की पिता माझा याज्ञवल्की देखा, त्याने माते निवेदिले व्रत एका. अधिक मास निर्धारे, पुरुषोत्तम मास विशेष. म्हणून जात सो सागर संगमास, तेथे करुनी स्नान दानास. तप विशेष जणोनी,
मास मात्र करुणी स्नान, नक्त भोजन मौन्य धरुन, त्याही वरी दीपदान जाण, वरी ब्राह्मण संतर्पण यथाविधी, ऐसे तू ते पुण्य घडले जरी, कदाचित मुक्त होशी शरीरी, पिशाचत्व जाऊन निर्धारी, स्वपदी जाशील तू, ऐकोनी तयेचे वचन, येरी बोले दिनवदन, माझा देह पिशाच जाण, केवी स्नानदान घडे पै, तरी माऊली ये तू माझी माता, मी तव तुझी धर्म दुहिता. दुहिता म्हणजे धर्मकन्या. ही तुका उपकार करी आता, देह व्यथा निवारी हे, काही पुण्य तुआ आपुले, मदर्पण जरी माये केले, तरी कोटी गुणे आगळे, पुण्य घडे जाणीजे, परोपकारा ऐसे पुण्य, दुजे नसेची सखे जाण, या लागी माये कृपा करून, करी कृपादान येवडे, तरी एका दिवसाचे पुण्य माते करशील जरी अर्पण, तरी मी उद्धरागती पावेन, स्थान पावेन आपुले, चतुर्युग केधवा जाती, तो वरी भोगू पिशाच गती, या लागे परिसे विनंती म्हणजे ऐकावी ही विनंती, लागे पुढती पायाते, येरी ऐकून करुणा वचन, कृपेने द्रवले अंतःकरण, ती येते अवश्य म्हणवून, दिदले भाषदान त्रिवाचा, म्हणे मी परतो येई तो वरी पाही, तू येथे चिराही ये ठाई, चिंता न करी हृदयी काही, मासांती लवलाही येतसे, ऐसे व दोन्ही ऋषी बळा, घेऊनी सखियांचा मेळा, सत्वर पावली सागर संगमाला, करी सोहळा मन इच्छा, स्नानदानादी यथाविधी, मास मास अवघे साधी, पूर्ण करुनी व्रतविधी, ब्राह्मण विधी परिपूर्ण, ऐसी करुनी पुण्यक्रिया, परतून आली तया टाया, तव ती पिशाची ऊर्ध्वदृष्टी करून या, निरखतिसे मार्गाते, तव एकाएकी स्त्रियांचा मेळा, देखुनी आनंदली वेल्हाळा, धावनी धरी चरण कमला, केला आपुला साच बाला, मग ते ऋषी कन्या पाही, करी उदक घेतले लवलाही, एक दिनीचे पुण्य पाही, उदक करी घातलेसे, पुण्य तोय पडताच हस्तकी, तत्काळ देहे झाली निकी, पूर्ववत पुण्यलोकी, अप्सरा देह पावली, मुखे करून जय जयकार, करीती झाली नमस्कार, म्हणे माये उपकार थोर, केला माते मजवरी, ऐसे वदुनी ते अवसरी, स्वधामा पावली ते नारी, एवढी पिशाची निर्धारी, उद्धरागती पावली, म्हणून मला मासाचे महिमान, स्वये कथितसे जनार्दन, या लागी श्रोते सज्जन, की जे स्नानदान यथाविधी, आपुले स्वकुळीचे वंशी, कवण पावले पिशाचत्वासी, अथवा पूर्वीचे वंशवंशी, हे तो नेणवे आपणासी, किंवा आपण स्वदेहासी, प्राप्त होऊ कवण ठायासी, हे तो नेणवे आपणासी, म्हणून व्रतासी आचरावे, म्हणाल काय होते ये द्याने, झणी न म्हणा ऐसे वचने, येथे लक्ष्मी नारायण संवाद जाण, तरी अप्रमाण कवण म्हणे, परिभावार्थ पाहिजे निका, म्हणजे प्राप्ती तत्काळ देखा, या लागी करून विवेका, आचरा निका व्रत भावो, पुरुषोत्तम मासा ऐसा दुजा मास, नाही नाही हो निशेष, साक्षात पुरुषोत्तमाचा अंश, जाणा निशेष भाविक हो, जैसा पर्वता माझी मेरु थोर, ग्रह गणी भानु अपार, गंगे माझी सरस्वती अपार, बोले श्रीवर आदरे, नक्षत्रां माझी जैसा चंद्रमा, चतुष्पादा माझी जी कामधेनूत्तमा, तैसा मासा माझी पुरुषोत्तमा, द्विपाद ब्राह्मण हा असे, म्हणून अति आदरे करून, अगत्य की जे स्नानदान, म्हणून बोले जनार्दन, तेची कथन केले असे, स्वस्ती श्री अधिक मास महात्म्य, पद्मपुराणींचे संमत, मनोहर सुत विरचित, षोडशोऽध्याय गोडहा, श्रीकृष्णार्पणमस्तु. इति षोडशोऽध्याय, श्रीकृष्णार्पणमस्तु.